विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा ठरलाय तो सातारा सांगली मतदारसंघ। भाजपनं इथून साताराचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्योजक असलेले अभयसिंह जगताप यांना तिकीट दिलंय। तसं भाजपकडे संख्याबळ मोठं आहे, पण जगताप सर्वार्थाने तगडे उमेदवार मानले जात आहेत, त्यामुळे सोपी वाटणारी लढत भाजपसाठी जड जाऊ शकते। हे ओळखून महायुतीचे 5-5 मंत्री कामाला लागलेत, पण अशात सुद्धा दगाफटका होऊ शकतो। झेडपीचे उट्टे काढले जाऊ शकतात आणि जुने ऋणानुबंध पुन्हा जुळून धैर्यशील कदम यांना धक्का बसू शकतो। ही धाकधूक कायम आहे। सातारा सांगलीत नेमकं काय घडतंय, काय चाललंय, कोण कोणाचा गेम करू शकतो, हे आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सातारा सांगली मतदारसंघात तिरंगी लढत आहे, पण मुख्य लढत होते ते धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप यांच्यामध्ये। ही लढत कशी होणार आता हे आपण जाणून घेऊया। त्यासाठी आपण इथलं पहिलं संख्याबळ बघूया। मतदारसंघात एकूण 895 मतदान आहे, त्यापैकी सातारा जिल्ह्यात 472 तर सांगली जिल्ह्यात 423 मतदान आहे। सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार भाजपकडे सर्वाधिक 345 सदस्य आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 211, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 119, शिवसेनेकडे 111, काँग्रेसकडे 75 आणि तसेच अपक्ष जे आहेत ते एकूण 31 जण आहेत। तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि रयत क्रांती संघटना आणि जनस्वराज पक्षाकडे प्रत्येकी 1 जागा आहे, म्हणजे ते 3 जागा आहेत त्यांच्या। या निवडणुकीत पक्षादेश लागू होत नसल्यानं क्रॉस वोटिंगची शक्यता आहे। कुठलं राजकीय समीकरण फळतंय याला मोठं महत्त्व आहे। त्यामुळे सातारा सांगलीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, तसेच स्थानिक पातळीवर राजकीय आणि वैयक्तिक संबंध कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात वजन टाकतात यावर जय पराजयाचं अंतिम गणित अवलंबून राहणार असल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। सातारा सांगलीत धैर्यशील कदम यांना निवडून आणण्याचा चंग भाजपनं बांधलाय। ज्येष्ठ नेते आणि मंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादीचे मकरंदबाबा पाटील, सेनेचे पालकमंत्री असलेले शंभूराज देसाई यांच्यासह सर्वांनी तिथं ताकद लावल्याचं दिसतंय। शंभूराज देसाई यांनी ते सुरुवातीपासूनच धैर्यशील कदम यांच्या विजयाकरिता वातावरण निर्मिती सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं, पण त्यात दिखावा किती आणि खरेपणा किती हे अजून आपल्याला समजलेलं नाही। झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजपनं जी कटकारस्थान केलं ते अजून हे दोन्ही पक्ष विसरले असतील असं वाटत नाही। विशेषतः शंभूराजे देसाई यांना पालकमंत्री असताना जी वागणूक मिळाली किंवा ज्या पद्धतीने त्यांना धक्काबुक्की झाली त्याच्या जखमा अजूनही बऱ्या झालेल्या नाहीत। ही सल अनेकदा शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवली। हे बघता झेडपीतील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी ते सोडतील असं अजिबात वाटत नाही। पंचायत समिती निवडणुकीत युती म्हणून लढण्याचा प्रस्ताव असताना सुद्धा भाजपनं स्वतंत्र भूमिका घेतली, त्यामुळे आता एकत्र का लढायचं असा विचार हे दोन्ही पक्ष करू शकतात। साताराबाबत बोलायचं झालं तर सेना व राष्ट्रवादीचे नेते भाजपपेक्षा महाविकास आघाडीच्या अधिक जवळ गेलेले दिसतात। त्यात अलीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात चांगली जवळीक निर्माण झालेलं आपण पाहिलं। पुणे विधान परिषद निवडणुकीत हे ठळकपणे दिसलं। अजित पवार गटाच्या विक्रम काकडे यांच्या विरोधातील अर्ज शरद पवार गटाने एका दमात काढून टाकला, त्यामुळे काकडे बिनविरोध निवडून आले। आता त्या बदल्यात सातारा सांगलीमध्ये अजित पवार गटाची शरद पवार गटाच्या अभयसिंह जगताप यांना मदत मिळू शकते असं म्हणायला जागा आहे। सांगलीत महायुतीपेक्षा महाविकास आघाडी सरस आहे। माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यासारखे दिग्गज नेते जगताप यांच्या बाजूने आहेत, त्यामुळे कदम यांना झटका बसू शकतो। एकूणच सातारा सांगलीत धैर्यशील कदम आणि अभयसिंह जगताप यांच्यात काट्याची टक्कर होते हे नक्की। जगताप हे राजकारणी आणि उद्योजक म्हणून आहेत। विधान परिषद निवडणुकीत लागणारी सगळी कुमक रसद ज्या पद्धतीने लागते त्याची क्षमता त्यांच्यात आहे। त्यात सेना व राष्ट्रवादीतील भाजपबद्दलची नाराजी कॅश करण्यासाठी त्यांनी रचलेला डबल गेम म्हणजे दुहेरी चाल सुद्धा यशस्वी होताना आपल्याला या ठिकाणी दिसते। त्यामुळे सातारा सांगलीमध्ये जगताप यांचा धक्कादायक विजय झाला तर आश्चर्य वाटायचं कारण नाही। नक्की कुणाचा विजय होईल, तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।